भाषेच्या शिक्षणाबद्दल अलीकडे खूपच चर्चा चाललेली आहे. किती विषय विद्यार्थ्यांनी शिकावे, कोणत्या स्तरावर किती शिकावेत, एकापेक्षा जास्त किती भाषा शिकाव्यात वगैरे वगैरे. परंतु हे विषय शिकवण्यासाठी जे शिक्षक आहेत त्यांनी काय करावं हा एक प्रश्न महत्त्वाचा मला आता अलीकडे सारखा माझ्या डोक्यात येत राहिलेला आहे. आणि मग त्या विचारावरून मी त्या विषयाबरोबरच भाषेचा शिक्षक कसा असला पाहिजे आणि मीही भाषेचा शिक्षक असल्यामुळे आणि तेही मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषेत शिकवलं असल्यामुळे माझ्या मनात डोकावणारे प्रश्न असे मला वाटतात की भाषेच्या शिक्षकाला त्याच्यासाठी भाषा शिकण्याची मर्यादा नसावी. त्याने एकापेक्षा 2, 3, 4 किमान 4-5 भाषा तर अवश्य शिकाव्यात. याचं कारण असं, भाषा शिकणं म्हणजे त्या त्या माणसाशी, त्याच्या संस्कृतीशी, त्या त्या ज्या देशात ज्या भागात ही बोलली जाते त्या सगळ्यांशी आपण जोडलं जातो आणि तुमची समृद्धी दिसून येते. भाषेमुळे दुसरी भाषा शिकण्यालाही मदत होते. म्हणून मग भाषेचा शिक्षक हा बहुभाषिक असायला पाहिजे आणि मग त्याला त्या त्या भाषेतलं साहित्य, त्या त्या भाषेतल्या भाषा म्हणून असलेलं त्या भाषेचं वैशिष्ट्य, त्या भाषेतल्या बाकीच्या सगळ्या बोलीभाषा आणि प्रादेशिक त्यातलं जे काही कल्चर आहे ते कल्चर, संस्कृती हे सगळंच पाहायला मिळतं. मला माझ्यासाठी आदर्श अशा प्रकारचा एक भाषेचा शिक्षक आहे आणि तो आहे माझा आवडता कवी माणिक गोडघाटे, ग्रेस. मी ज्यावेळी ग्रेसच्या कविता वाचतो, मी ज्यावेळी ग्रेसची ललित लेख वाचतो, त्यावेळी मला ग्रेसचं वाचन पाहून आणि त्याचा अनुभव पाहून, त्याचा पसारा पाहून, त्याची व्याप्ती पाहून, त्याचं बहुआयामी आणि बहुसांस्कृतिक आणि बहुभाषिक अशा प्रकारचं ज्ञान पाहून आणि बहुशाखीय ज्ञान पाहून मी थक्क होऊन जातो. आणि मग मी आता अजून पुढे वाचताना माझ्या असं लक्षात येते की हा भाषेचा शिक्षक आहे, परंतु याला इंग्रजी सिनेमा माहिती आहे, त्याला रशियन सिनेमा माहिती आहे, त्याला रशियन लिटरेचर येतं आहे, त्याला इंग्लिश लिटरेचर येतं आहे, त्याला अमेरिकन लिटरेचरचे संदर्भ येतात, त्याला कलावंत कळतात, चित्रकार कळतात, गायक कळतात. ही सगळीच माणसं सगळ्याच क्षेत्रातली तो तपशीलवार कुठेतरी आपल्या दाखल्यामध्ये सांगत असतो. आणि मग दुसरा प्रश्न माझ्यापुढे येतो की शिक्षकाला आणि भाषेच्या शिक्षकाला त्याचं संदर्भ सामर्थ्य म्हणजे रेफरन्स कॉम्पिटन्सी म्हणजे काय काय त्याला त्याच्या अध्यापनाला समृद्ध करण्यासाठी बाजूला काय साहित्य पाहिजे. ज्यावेळी हे मी ग्रेसबद्दल बोलतोय त्याचवेळी ग्रेस स्वतःहून काही शब्द ज्यावेळी घडवतो, म्हणजे देह असा प्रकारचा शब्द असला तर त्याला काय काय तो जोडतो. देहधून म्हणतो, देह भूल म्हणतो, देह ध्यान म्हणतो, देह ज्ञान म्हणतो, असं काहीतरी असं तो जोडत राहतो. सांज शब्द त्यानं वापरला तर सांजेला जोडून अनेक अशा प्रकारचे त्याला जोडलेले शब्द असं तो करतो. आणि मग त्याच्या भाषिक क्षमतेची लिंग्विस्टिक कॉम्पिटन्सी ही मला कळते. म्हणजे भाषेच्या शिक्षकाला रेफरन्शियल कॉम्पिटन्सी, त्यानंतर त्याची लिंग्विस्टिक कॉम्पिटन्सी, त्यानंतर त्याची कल्चरल कॉम्पिटन्सी, या सगळ्या गोष्टी आणि त्याची स्वतःची त्यानंतरची मांडणी तेव्हाच प्रभावी होऊ शकते शिक्षकाची आपल्या वर्गामध्ये आणि मुलांच्या पुढे, ज्यावेळी तो एकापेक्षा जास्त भाराभर असे काही सांगत राहतो आणि त्यातले दाखलेही देत. म्हणजे कवितेमधलं आपल्याला गद्य शिकवायचं आहे किंवा पद्य शिकवायचं आहे आणि पद्यामध्ये एक लयबद्धता शिकवायची, तर जाता जाता त्याला सांगता यायला पाहिजे, निळ्या जळावळ कमान काळी, कुठे दुधावर आली शेते, थंडाव्याची कारंजीसी, कुठे गर्द बांबूंची बेटे. आता हे जाता जाता असं सांगता यायला पाहिजे. म्हणजे तिथल्या तिथे जो संदर्भ आपल्याला जोडलेला आहे. म्हणजे आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय सांगायचं असेल तर तिथे पटकन हटातटाने जटा रंगवणी, पटा दर्शिका शिरी, मठाची उठा ठेव का करी, हे जे
नाद आहेत या या शब्दांच्यामुळे आलेले, अक्षरांच्यामुळे आलेले. म्हणजे त्याला अलंकार शिकवायचा असू दे, त्याला समास शिकवायचा असू दे, त्याला वाक्य शिकवायचं असू दे, विशेषतः छंद शिकवायचे असू दे, मात्रावृत्त शिकवायचे असू दे, त्याला व्याकरणातलं ज्ञान आणि त्याला विशिष्ट भाषातलं आणि विशिष्ट भाषांच्या विशिष्ट संस्कृतीतलं ज्ञान असायला पाहिजे. आणि मग तो भाषेचा समृद्ध शिक्षक होतो आणि त्याच्यापुढे असलेल्या विद्यार्थ्याला वाटतं की आपण पण अशा भाषेचं भांडार आपल्याकडे असलं पाहिजे. आता मी ज्यावेळी इंग्रजी भाषा शिकवत होतो त्यावेळी नाईलाजाने मला काही वेळा मराठी येते म्हणून मराठी शिक्षक प्राध्यापक नसल्यानंतर मला काही गोष्टी शिकवाव्या लागल्या आणि मला वाटलं आपण मराठीचंच शिक्षक व्हायला पाहिजे. त्यानंतर मी कविता लिहायला लागलो हिंदीमध्ये कॉलेजमध्ये असताना. मला वाटलं आपलं हिंदी सुरुवातीला घेतलं होतं ते सोडून इंग्लिश आपण चुकीचंच घेतलं आणि आता वाटतं ह्या तिन्ही विषयात आपल्याला शिकवायला मिळायला पाहिजे. पण आता आपण अशा भिंती बांधून घेतलेल्या आहेत. तुमची तज्ज्ञता लक्षात न घेता तुमचं क्वालिफिकेशन लक्षात घेतलं जातं. त्यामुळे तुम्ही इंग्रजी शिकवायला पात्र आहात, मराठी तुम्हाला येत असलं तरी आम्ही तो विषय तुम्हाला देऊ शकत नाही. अशा ह्या अडचणी आहेत. म्हणून मग कविता लिहायच्या, बोलत राहायचं. मित्रमंडळी आहेत चांगले, मुख्याध्यापकांच्यासारखे, निकाडे सरांच्यासारखे जे बालसाहित्यिक पण आहेत, जे डिजिटल तंत्रज्ञानामधले तज्ज्ञ व्यक्ती आहेत, जे हेडमास्टर पण आहेत, अशी काही माणसं आहेत. किंवा कडाकणे सरांच्यासारखे प्राध्यापक आहेत किंवा माळी सरांच्यासारखी एखादी व्यक्ती आहे किंवा आमचे सर्वांचे आदर्श साने गुरुजी आमचे जे आहेत ते सुनील कुमार लवटे सर आहेत की जे हिंदी मराठी या दोन्ही भाषांच्यामध्ये आणि इंग्रजी तर बोलतातच ते प्रचंड काम केलेली माणसं आहेत. हे भाषेचे शिक्षक हे असे सर्वार्थाने समृद्ध असे शिक्षक असायला पाहिजेत आणि त्या समृद्धीसाठी अखंड वाचन आणि ज्यांनी वाचले त्यांच्या सहवासात राहून त्यांच्याकडून काही दाखले घेणे. जे भाषेचे शिक्षक होऊन गेले विविध भाषातले त्यांच्याशी मैत्री असणं, त्यांच्याकडून ऐकून घेणं, त्यांना असलेले विशिष्ट काही ॲनेक्डोट्स असतात, किस्से असतात जे साहित्याशी संबंधित असतात किंवा जे कवितेशी संबंधित असतात. उदाहरणार्थ मला एक किस्सा असा पाडगावकरांचा ऐकायला मिळाला की त्यांची एक कविता आहे जगाच्या विषयी, हे विश्व किती मोठे आहे ते. आणि ती कविता अशी होती की अगा केवडा हा जगा, अशी 2च ओळीची कविता होती ती. त्याच्यावरती बऱ्याच लोकांनी नंतर विवेचन केलं की पाडगावकर विश्वाविषयी बोलतायत, विश्वाच्या व्याप्तीविषयी बोलतायत आणि पाडगावकरांनी मग तिथेच उलगडून सांगितलं असं काही नाही. मी मोटारीतून प्रवास करत होतो बसमधून आणि माझ्या पुढे एक ख्रिश्चन महिला बसली आणि मोठा पायगोळ जगा तिने खरोखर घातलेला होता आणि माझ्या मनातल्या मनात मी म्हणालो अगा केवढा हा जगा. अशी काही ही कविता वगैरे नाही आहे पण ती कविता झाली आहे. असे काही मिश्किल किस्से आपल्याला या मोठ्या माणसांच्याकडून ऐकायला मिळतात. त्याच्यातून काही बारकावे पण ऐकायला मिळतात की आता ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही जेव्हा आपण म्हणतो ताटी म्हणजे काय हे आपल्याला माहीत नसतं. पण जेव्हा त्याचं कोणीतरी विवेचन सांगते की ताटी म्हणजे झोपडीला लावलेलं तट्टे असतो आणि तो उघडून ताटी उघडा आता आणि दर्शन द्या अशा अर्थानं. पण ताटी म्हणजे बरे सर्वसाधारण सगळे लोक ताटी म्हणजे ताट किंवा वाट असेच समजतात. हे जे बारकावे आहेत, डेलिकसीज अँड इंट्रिकसीज ऑफ एनी लँग्वेज आर टिपिकल थिंग्स. मग त्यातली जी सूक्ष्मता आहे आणि त्याच्यातली जी नजाकत आहे ती सांगायची झाली तर अनेक भाषांचं आपल्याला ज्ञान असायला पाहिजे आणि त्यांना आलेल्या समृद्धीनं मग तुमच्या भाषेला तुम्ही अधिक चांगला न्याय देऊ शकता आणि अधिक चांगला अध्यापन, रंजक अध्यापन, प्रभावी अध्यापन तुम्ही करू शकता आणि अल्टिमेटली विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो. आज आपण इथेच थांबूया आणि पुढच्या गमती जमतीसाठी नंतर भेटूया.